जीवाने तोडलं काव्यासोबत कायमचं नातं, तर लग्नानंतर होईलच प्रेम. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्या ही रडतच जीवाला फोन करते आणि त्याला रिक्वेस्ट करत असते की मला तुला 10 मिनिटासाठी का होईना पण भेटायचं आहे. पण जीवा भेटण्यासाठी साप नकार देतो. मग काव्य त्याला त्याच्या प्रेमाची शपथ देते आणि त्याला म्हणते की 5 मिनिटं का होईना पण भेटण्यासाठी ये. मग जीवा तिला म्हणतो की ठीक आहे, टेरेसवरती भेटू. तर दुसरीकडे दाखवतात वसुंधरा ही रम्यावरती चांगलीच चिडलेली असते. वसुंधरा रम्याला ओरडत म्हणते की हस ना, खूप हसत होतीस ना तू. मी जेव्हा तुला सांगितलं होतं की जीवा काव्याशी लग्न करून आलाय तेव्हा नुसती हसत सुटली होतीस. काय म्हणाली होतीस मला, आई काळजी करू नको, सगळं काही सोपं आहे. मग आता काय करणार आहेस. तेव्हा रम्या चिडून म्हणते की आई तू का ओरडतेस माझ्यावर. मला काय माहिती होतं की ती नंदिनी इतकी बावट असेल. ती मूर्ख मुलगी. आता जीवा हाती लागला आहे तर जीवाला सुद्धा एखाद्या लहान मुलासारखं धरून ठेवले. वसुंधरा म्हणते ती सोडत नाही, धरून ठेवते. हे आपल्याला तेव्हाच लक्षात यायला हवं होतं जेव्हा तिने मालिनीच्या सांगण्यावरून दिवे लावण्याची रीत पूर्ण केली होती आणि मी सांगितलं म्हणून स्वतःच्या धाकट्या बहिणीच्या पायासुद्धा पडली. वसुंधरा म्हणते की ती नंदिनी दिसते ना त्याच्यापेक्षा जास्त समजूतदार आहे. तिला जर सरळ करायचं असेल ना तर आपल्याला नेहमीच्या कृत्या करून नाही जमणार. तेव्हा रम्या म्हणते की आई ती जर जीवाला डायव्होर्स देत नाही तर चांगलंच आहे. माझं पार्थसोबत लग्न होण्याची शक्यता वाढते. माझं टार्गेट तर काव्य आहे. तू बघतच राहा, 1 महिन्याच्या आतमध्ये नाही ना काव्याने पार्थचं डिवोर्स केलं तर. तेव्हा वसुंधरा म्हणते की तू हे नंदिनी आणि पार्थच्या वेळेला सुद्धा असंच म्हणली होतीस. सरळ नंदिनीला भेटायला गेली होतीस, पण काय झालं, पडलीस ना तोंडावरती. हा जो तुझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना रम्या, हाच आपल्याला प्रत्येक वेळेला नडतो. वसुंधरा म्हणते की काव्याच्या पाठीमागे नंदिनी ठामपणे उभी आहे. जर उद्या नंदिनीने काव्याची समजूत काढली तर. तेव्हा रम्या ओरडून म्हणते की घ्या, ही आमची कॉन्फिडंट आई. घाबरली ना त्या नंदिनीला. वसुंधरा आणि रम्यामध्ये याच्यावरनं खूप भांडणं सुरू होतात. नंतर वसुंधरा म्हणते की तुला नंदिनीने काव्याची समजूत काढण्या अगोदर काव्याचा ब्रेन वॉश करायचा आहे. तेव्हा रम्या म्हणते की तू काळजी करू नकोस, मी त्या काव्याला पटवून देईल की तिचा डिवोर्स घेण्यामध्येच भलं आहे. आणि ती म्हणते की राहिला प्रश्न नंदिनीचा, तिचा काहीतरी असा विकनेस शोधून काढावं लागेल ज्याच्यामध्ये तिचा जीव अडकला आहे. आता इकडे टेरेसवरती जीवा आणि काव्या एकमेकांना भेटण्यासाठी आलेले असतात. जीवा हा काव्याकडे बघतसुद्धा नाही. तेव्हा काव्य त्याला म्हणते की जीवा बघ तरी माझ्याकडे. पण जीवा तिला चिडून म्हणतो की मुद्द्यावरती ये. तेव्हा काव्या म्हणते की इतकं तोडून वागतोस. जीवा म्हणतो की तू तोडलंस, मी नाही. काव्या म्हणते की जीवा या सगळ्यामध्ये मी काय केलं आहे, माझी काय चुकी आहे. तेव्हा जीवा म्हणतो की तू काहीच केलं नाही, पण जे समोर आलं ते ॲक्सेप्ट केलंस. तुझ्या ठिकाणी मी जर असतो ना तर हे लग्न कधीच केलं नसतं. तेव्हा काव्या म्हणते की जीवा एवढं सोपं नव्हतं. जीवा हा काव्याशी नुसता तोडून बोलत असतो. तेव्हा काव्या म्हणते की जीवा प्लीज तू पहिल्यासारखा बोल ना माझ्याशी. आधीचा जीवा जसा बोलायचा ना तसा माझ्याशी बोल ना. जीवा म्हणतो की आधीचा जीवा हा मेला. ज्या अग्निभोवती तू सप्तपदी घेतलीस ना त्याच अग्नीमध्ये जळून मेला तो. काव्य त्याला हात लावायला जाते तेव्हा जीवा चिडून म्हणतो की लांब राहायचं, जे काही बोलायचं ते लांबून बोलायचं. काव्या म्हणते की अजूनही काही बदललेलं नाहीये जीवा. पण तो म्हणतो की पूर्वीसारखं तर काहीच राहिलेलं नाहीये. काव्य आता ओरडून म्हणते की ते गावकरी मारायला आले होते आम्हाला. तेव्हा जीवा म्हणतो की त्या गावकऱ्यांना दगडाने ठेचून मला मारलं असतं ना तरी सुद्धा मी हे लग्न केलं नसतं. काव्या म्हणते की हे बघ जीवा, जे झालं ते झालं, पण आपण आताही सर्व काही बदलू शकतो. ते जीवाला रिक्वेस्ट करते की अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपण सगळ्यांना जाऊन सांगूयात की आपल्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे. नंदिनी ताईला जर हे कळलं तर ती तिचा डिवोर्स न घेण्याचं हट्ट सोडेल. तेव्हा जीवा म्हणतो की याआधी बोललो होतो ना मी तुला, मी विचारलं होतं ना तुला की आपण बाहेर जाऊन सगळ्यांना सांगूयात, पण तेव्हा काय म्हणाली होतीस तू, हे लग्न मी नाही थांबवू शकत. आता विषय संपला. निदान हे लग्न तर निभावलं नाहीस. मला सोडलं तसं माझ्या भावाला अर्धवट सोडू नकोस. तेव्हा काव्या रडत त्याला म्हणते की जीवा प्लीज माझं ऐकून घे, तू जे सांगशील तेच मी करेल. तेव्हा जीवा म्हणतो की ह्या लाईनी कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतात. हो आठवलं, तूच मला सांगितलं होतंस ना की जीवा तू बोलशील ते मी करेल. आणि मग जेव्हा मी तुला सांगितलं की काढ हे मंगळसूत्र तेव्हा का नाही काढलंस, बोल आता का नाही काढलंस. तेव्हा काव्या म्हणते की मी काढून टाकते आता हे मंगळसूत्र, मला नाही सहन होत आहे. तेव्हा जीवा म्हणतो की आता फार उशीर झालाय, वेळ निघून गेली आहे, सगळं संपलंय आता. तेव्हा काव्या म्हणते की प्लीज जीवा असं काही नको बोलूस, आपण पळून जाऊयात आणि नवीन सुरुवात करूयात. तेव्हा जीवा म्हणतो की आणि आई बाबा
तुझे आई बाबा, माझे आई बाबा, नंदिनी, आपण जर असं केलं तर शर्मेने मरतील सगळे. काव्या म्हणते की मी असं रोज रोज मरून नाही जगू शकत जीवा, नाही जगू शकत. जीवा, तुझं प्रेम आहे माझ्यावरती, तू नाही जगू शकत माझ्याशिवाय. नंदिनी आणि पार्थ दोघेही एकमेकांशी लग्न करायला मोकळे होतील, हा तरी विचार कर तू. तेव्हा जेव्हा म्हणतो की हा विचार फक्त तू करतेस, बाकी कोणीच नाही. सगळे लोक, समाज, आपले आई वडील, आपले भाऊ बहीण, आपल्या एकमेकांवर प्रेम आहे हे आता आठवते तुला. आता या सर्वांचा काहीच अर्थ नाही, कारण माझ्या दृष्टीने सगळं संपलंय. आता एकाच घरात राहणार होतो आयुष्यभर, आताही राहणार आहोत. आता माझं तुझ्यावर आणि तुझा माझ्यावर कोणताही हक्क राहिलेला नाहीये. सगळं संपलंय काव्या, आणि हे सगळं तू संपवलेस. काव्या जीवाला खूप समजवण्याचा प्रयत्न करते. ती त्याला खूप रिक्वेस्ट करते, त्याला हेही सांगते की मी घरच्यांना सगळ्यांना सांगेल की आपल्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे. पण जीवा म्हणतो की ठीक आहे तू सांग, पण मी हे मान्यच करणार नाही की आपलं एकमेकांवरती प्रेम होतं. त्याच्यामुळे तू सगळ्यांच्या समोर खोटी पडशील. नंतर काव्या म्हणते की मी नंदिनी ताईला हे सगळं सांगेल की आपलं एकमेकांवरती प्रेम आहे, ती नक्कीच विश्वास ठेवेल. तेव्हा जीवा म्हणतो की मी नंदिनीला सांगेल की काव्या हे सगळं तुझ्यासाठी करते, कारण तुझं आणि पारचं लग्न व्हावं म्हणून ती आमच्या दोघांचं प्रेम आहे असं सांगून हे लग्न मोडायचा प्रयत्न करते. आणि मग नंदिनी ही फक्त माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवेल. काव्याला तर आता काय करावे तेच कळत नाही, कारण जेव्हा तिचं काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो. तेव्हा ती त्याच्या छातीवरती काव्या नावाचं लिहिलेलं टॅटू बघते. ते बघितल्यावरती ती म्हणते, गिफ्ट नाकारशील, ग्रीटिंग खोटे ठरवशील, मलाही खोटं ठरवशील, पण या टॅटूचं काय सांगणार आहेस तू या टॅटूबद्दल? तेव्हा जीवा म्हणतो की या जगात एकच काव्य नाहीये, तू एकटीच काव्य नाहीयेस. मला आता कोणत्याच भावना उरलेल्या नाहीयेत, सगळं संपलंय. या दोघांचं बोलणं चालू असतानाच नंदिनी तिथे येते आणि ती म्हणते की तुम्ही दोघं इथं काय करतायत? नंदिनीला बघून काव्या आणि जीवा हे दोघेही शॉक होतात. त्या दोघांनाही असं वाटतं की नंदिनीने त्यांचं सर्व बोलणं ऐकलं आहे, पण तसं काहीच झालेलं नसतं. नंदिनी काव्याजवळ येते आणि तिला म्हणते की तू इथे आहेस, मी तुला सर्व घरभर शोधलं. आणि ही दोघांकडे बघत म्हणते की तुम्ही दोघंही इथे काय करताय? तेव्हा जीवा म्हणतो की समजावत होतो तुझ्या बहिणीला, टोकाचा विचार करू नकोस, सगळं संपलंय आता. आणि तो नंदिनीला म्हणतो की सांभाळ तुझ्या बहिणीला. तो काव्याला बोलतो की मोठ्या बहिणीकडून शिक काहीतरी, आणि मग तो तिथून निघून जातो. जीवा गेल्यावरती काव्या खूपच रडायला लागते. तेव्हा नंदिनी तिला समजावत म्हणते की काव्या रडू नकोस प्लीज, मला माहिती आहे लग्न. पण काव्या ओरडत म्हणते की ताई प्लीज, हे लग्न मी कधीच मान्य करणार नाही, आणि तीही तिथून रडत रागाने निघून जाते. तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.